वेलकम टू भोसले फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? आम्ही सगळे मस्त आहोत। हा उरसाच्या दिवशीचाच ब्लॉग आहे, दुसरा पार्ट मी आता अपलोड करते। कारण असं झालं आहे की जे व्हिडिओ जे काढलेत खूप मोठे मोठे होत गेलेत, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये 3 पार्ट बनवलेले आहे। आम्ही मंदिरातून आल्याच्या नंतरचा थोडा 10 मिनटं आम्ही रेस्ट केलं होतं, त्याच्यानंतरचा व्हिडिओ आहे हा। मी आता अपलोड करते, तुम्ही कंटिन्यू बघा। इथे बारकाबाईंनी चूल पेटवली, नंतर चला आम्ही इथे कांदा वगैरे कापत होतो। त्या दोघींचे चालले होते कांदे कापायचे, नंतर मटण शिजायला घालायचं होतं। मग आमच्या 2 नंबर जाऊबाईंनी कांदा भाजायला घेतला, त्यावेळेस मग मला म्हणलं ताई तुम्ही करा। मग मी गेले करायला। खूप दूर लागत होता, सवय नाही आहे चुलीवरती बनवायची, पण आपला प्रयत्न करत आहे मी आपलं थोडं थोडं काम करायची चुलीवरती। मग मी चुलीवरती बनवत होते मग, आणि इथं आमच्या गप्पा पण चालू होत्या। इथे मग मटणाला हळद वगैरे लावून ठेवलं होतं थोड्या वेळ, जरा कांदा परतेपर्यंत लावून ठेवावं म्हणलं। जास्त वेळ लावून ठेवलं का जरा चव त्याची अजून वाढते, त्याच्यामुळे मग कसं कधी पण आहे ना मटणाला आहे ना हळद आणि मीठ लावून आहे ना, हळद मीठ आणि आलं लसणाची पेस्ट लावून आहे ना 1-2 तास ठेवलं ना तर खूप छान होते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण मी नेहमी तसंच करते। पण गावाला आम्हाला मंदिरात गेलो होतो, त्याच्यामुळे उशीर झाला आम्हाला यायला। मग आल्यावरती आम्हाला टाईम नव्हता लावून ठेवायला, आम्ही काय 10 मिनटात थोडंसं आराम केला, आणि आराम केल्याच्या नंतर लगेच आम्ही तयारीला लागलो। मग आम्ही काय थोड्या वेळच ठेवलं होतं हळद मीठ लावून। गावाकडे चुलीवरती कसं जरी बनवलं तरी ते चविष्टच बनतं, हे कारण आमचा स्वतःचा अनुभव आहे, आम्ही खूप वेळा बघितलेलं आहे। बघा अजून पुढे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही। चुलीवर कांदा भाजायचं म्हणलं तर किती वेळ लागेल ना, गॅसवरती होतोय बाजूला। तुमचं युट्यूबर लावून दे की पैसे वाटतं मला। अजून लगेच नाही हो। कसं झालंय? ही काय असतं चरबी येते खायची का तुझी? हा चरबी खायला स्वतः खाऊन बघ की शिजलं करायला। हा सुकेलं मटर ग्रेव्ही काढली का बाजरी ताडे कांदा फोडणी। इथे माझा भाऊ आला होता, माझ्या बहिणीचं काहीतरी माहेरात सामान राहिलं होतं, ती सुट्टीला आली होती राहायला तेव्हा, तर तो तिचं सामान घेऊन आला होता। कारण आम्ही आजच पुण्याला जाणार होतो दोघी पण। मग आमचे सासरे म्हणले त्याला पाणी आणा रे, मग मी पाणी घेऊन गेले। तर इथं माझा भाऊ म्हणत होता व्हिडिओ पुरतं काय ना माझी बहीण काम करते, असं तो जोक मारत होता। जेवायला आता डायरेक्ट हे न खाणाऱ्यांसाठी चिकन, आणि हे मटनचं सुक्कं, आणि हे चिकनचं सुक्कं, अशा प्रकारे छान छान बनवले। बघा आता माझा भाऊ निघालेला आहे, आम्हाला भेटायला आला होता।
हसू नको बोल. हा बोल की. इथं माझे सासरे मला बोलत होते की ही आमची सून खूप येडी आहे, हिला काय कळत नाही. मग आमच्या सासूबाई म्हणत होत्या उलट ही सूनबाई तुमची खूप हुशार आहे, काय ना काय ती प्रयत्न करत राहते. आणि आमचे सासरे म्हणत होते आता हिला सोडून देऊया, आपण दुसरी सूनबाई आणू, आता काय सीझन चालू आहे. हे आमच्या सासऱ्यांचा नेहमीचा डायलॉग आहे, सीझन चालू आहे. सुनांना नाही बे सीझन. लेकांना तुमचा सीझन येतो दरवर्षी. हा आता कसं सुनांना सीझन नसतो. आमच्या मनात आलं ना. इथे माझ्या बहिणीचं बोलणं चालू होतं की होय अण्णा दरवेळेस म्हणतात आता सीझन चालू आहे मुलांचा, आपण सुनबाई आणू. मग माझी बहीण बोलत होती का हो सुनांना सीझन नसतो का, म्हणून आम्हाला हसायला येत होतं. ती पण हसत होती की सुनांना पण सीझन पाहिजे. नाही, सुनांना सीझन नसतो. नाही, सहज आमचे सासरे नेहमी कॉमेडी करत असतात आमच्यासोबत. आणि आता ऐका, आता तुम्ही आलेच आहेत तर इतका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून इथून पुढचे व्हिडिओ तुम्हाला खूप छान छान बघायला भेटणार आहेत. तुम्हाला माझे व्हिडिओ नक्कीच आवडतील अशी मला आशा आहे. बाय बाय. आता पुढचा ब्लॉग बर्थडेचा येईल.